नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खूप चांगल्या प्रकारे आता परत वर्षावा चांगल्या प्रकारे सुरू होईल. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या 3 ते 4 महिन्यांचा खूप चांगल्या प्रकारे फायदा उचलतील, खूप कुशल कर्म करतील, दान असेल, भावना इत्यादी 10 प्रकारचे कुशल कर्म करतील आणि खूप पुण्य संचय करू आपण. का? जो आपला अंतिम ध्येय आहे, निब्बाण आहे, त्याचबरोबर बाबासाहेबांनी दिलेला इतका छान धम्म आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ, त्याच्यावरती आचरण करू. आणि धम्म समजून घेण्यासाठी तुम्हाला मला अशा प्रकारे धम्मदेसना किंवा धम्मश्रवणाची गरज आहे. मग यूट्यूबवरती खूप चांगल्या प्रकारे आपण प्रवचन ऐकत असतात, असे काही सुत्तांचा अभ्यास आपण करत असतो. ती पिटकातल्या महत्त्वाचा सुत्तांचा धम्मपद अट्टकथा, जातक अट्टकथा यांचा खूप चांगल्या प्रकारे आपण श्रवण करत असतात. यासाठी साधुकार आहे, यानेच धम्माचं संगायन होतं आहे, धम्म चांगल्या प्रकारे टिकून राहील, यासाठी सगळ्यांचा साधुकार. आज आपण परत एकदा धम्मपद अट्टकथाची एक कथा बघणार आहोत आणि पुढच्या या वर्षवासाच्या काळामध्ये धम्मपद, जातक, अट्टकथा त्याचप्रकारे खूप महत्त्वाचे सुत्त आणि सुरुवातीला येत्या ह्या काही दिवसांमध्ये वर्षावास काय, उपवसत काय, शील काय, अष्टशील काय, कशा प्रकारे पालन करायचं सगळं डिटेलमध्ये बघूया. बरोबर. भगवान म्हणतात कालेन धम्मसवनं, की वेळोवेळी धम्मश्रवण केला पाहिजे. मग तो वेळ तुम्हाला जसा योग्य पटेल तसा, किंवा विहारामध्ये काही वेळ असते किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असतो धम्मश्रवण करण्यासाठी तशा प्रकारे आपण धम्मश्रवण करू शकतात. विहारामध्ये म्हणा, मोबाईलमध्ये म्हणा, जसं जमेल तसं. पण याचा गंध असला पाहिजे, याची रुची असली पाहिजे. आणि श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांना हा गंध असतोच. ठीक आहे. परत एकदा सगळ्यांचा साधुकार. 15 ऑगस्टपासून पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होते मित्रांनो. ज्यांना पाली शिकायचं आहे नक्की शिका. ज्यांना काय घराघरामध्ये पाली गेली पाहिजे, याचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे. का उद्देश आहे पाली शिकायचा? की बाबा धम्म समजला पाहिजे, धम्म टिकला पाहिजे. तुम्हाला मला धम्म चांगल्या प्रकारे समजला, आपण इतरांना सांगू शकतो आणि तो चिरकाळापर्यंत टिकू शकतो. हा आपला हेतू आहे. मग जिथे जमेल ना तिथे पाली शिकायला सुरू करा. आपल्या शहरामध्ये कोणी असेल तिथे जाऊन शिका. ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने शहरामध्ये कॉलेजमध्ये असेल, विद्यापीठामध्ये असेल, तिथे जाऊन पाली शिका, ॲडमिशन घ्या. हे फार महत्त्वाचं आहे जर धम्म टिकवायचा असेल तर. आणि जर शिक्षण तेवढं नसेल, समजा 10वी वगैरे, किंवा शिकायची इच्छा आहे पण आमच्या शहरामध्ये, आमच्या कॉलेजमध्ये किंवा आमच्या विहारात कोणी शिकवत नाही आहे, तुम्ही अशा प्रकारे माझ्याकडे सुद्धा येऊ शकतात. ऑनलाईन पद्धतीने आपण पाली व्याकरण किंवा इतर अभिधम्म आहे, पुढे सुत्तांचा क्लास आहे, तो सुद्धा आपण सुरू करतो आहे. 15 ऑगस्टला पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होते. ज्यांना शक्य आहे नक्की ॲडमिशन घ्या. लहान मुलांची संख्या या ठिकाणी वाढवा. पुढच्या पिढीला धम्म द्यायचा असेल तर थोडी मेहनत तुम्हाला मला आता घ्यावी लागेल. ठीक आहे. चला, आज एक नवीन धम्मपद अट्टकथा आपण बघणार आहोत. आणि धम्मपद अट्टकथामध्ये ना भूत आहेत. हो, जे भूत प्रेत आपण वारंवार चर्चा करत असतो, भीती वाटत असते, त्या भूतांची आज थोडं या ठिकाणी वर्णन आहे. मग हे भूत कोणाला त्रास देतात समजा. काही लोकांना अनुभव असेल, इथे असलेला जे हा व्हिडिओ बघतायत काही लोकांना अनुभव असेल. ठीक आहे. पण हे भूत खरं आहेत का? मग हे कुठे येतात? बरोबर. मग हे कोणाला त्रास देतात आणि कोण कोण ह्या त्रासापासून वाचवू शकतो, अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. इतकं मी बोलल्यानंतर आता लगेच हा व्हिडिओ संपण्यापर्यंत काही लोकांनी कमेंट केलेले असतील, अरे हे तर अंधश्रद्धा आहे, बरोबर, हे बौद्ध लोक का पागल झालेत का, अंधश्रद्धेकडे चालले आहेत, कुठे अशी सतसत विवेक बुद्धी कुठे गेली तुमची, वगैरे 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 कमेंट करत असतील. करू द्या, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. मग आपण सरळ बोध घ्यायचा की यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अजून बरोबर वाचलेलाच नाहीये. असू द्या. आता 31 प्रकारचे लोक काय आहेत, त्याचप्रकारे बुद्धांचा धम्म जर कर्मसिद्धांतावरती आहेत, मग त्याच्यामध्ये जन्म पुनर्जन्म आहेच, जो कर्मावरती आहे. त्याचप्रकारे आपण बुद्धांना लोकविदू म्हणतो. लोकविदूचा अर्थ काय होतो हा पण अर्थ त्यांना माहिती नसेल, पण तुमची श्रद्धा याच्यामध्ये आहे, तुम्ही कर्म सिद्धांताला चांगल्या प्रकारे समजतात, कुशल अकुशल तुम्हाला माहिती आहे, पुनर्जन्मांची संकल्पना तुम्हाला क्लिअर असेल, बरोबर, निब्बाण ही संकल्पना तुम्हाला क्लिअर असेल, तर असे काही 31 प्रकारच्या लोकांमध्ये ना, तसं नरक आहे, तिरच्छान आहे, पेत आहे, असुर आहे. तर ह्या पेत लोकांमध्ये, ज्याला आपण भूत म्हणतो किंवा पेत म्हणतो, प्रेत म्हणतो, राईट, असे काही शब्दांचा किंवा व्यक्तींचा, सत्वांचा या ठिकाणी उल्लेख येतो आणि ते बऱ्याचदा त्रिपिटकामध्ये आपल्याला सापडतात. त्याचीच एक कथा आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. नीट बघा, नीट समजून घेऊ. आणि जे मग आपण आता परित्राण करतो, सुत्तपाठ करतो, याचा काही फायदा होतो का? तो कोणी सुत्तपाठ केलं पाहिजे, की रोज सुत्तपाठ करत असाल तर खरंच फायदा होईल का, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता
ही कथा आहे ना, दारू साकटिक पुत्तवथू, ठीक आहे. पकिंडनक वग्गातली ही स्टोरी आहे, ठीक आहे. आता काय दारू साकटिक म्हणजे काय, जो दारू म्हणजे काय, लाकडं जाळण्यासाठी जे लाकडं आपण गोळा करतो समजा, तो गोळा करणाऱ्याच्या मुलाची ही गोष्ट आहे. कसं बघा, खूप छान कथा, खूप छान इंटरेस्टिंग आहे. ही गाथा आहे ना, भगवंतांनी वेळुवनमध्ये राहत असताना या व्यक्तीला उद्देशून सांगितलं. काय, दारू साकटिकचं पुत्त, त्या मुलाला उद्देशून म्हटलं. कसं मग, राजगहिस्मेंग सम्मादिठ्ठिक पुत्तो आणि मिच्छादिठ्ठिक पुत्तोती दे द्वारका अभिक्षणं गूळ किळं किळंते. काय करतात आता राजगृहामध्ये दोन दोन प्रकारची मुलं आहेत. कसं दोन प्रकारचे, एक सम्मादिठ्ठिक पुत्तो, सम्मादिठ्ठिक आणि मिच्छादिठ्ठिक. आता सम्मादिठ्ठिक आणि मिच्छादिठ्ठिकाचा अर्थ आपण या ठिकाणी असा समजूया की ज्याला धम्म चांगल्या प्रकारे समजतो असा एका व्यक्तीचा मुलगा, आणि ज्याला धम्म चांगल्या प्रकारे समजला नाहीये, किंवा सोप्या अजून भाषेमध्ये की जो दुसऱ्या संप्रदायाचा असं, ठीक आहे. दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना बऱ्याचदा मिच्छादिठ्ठिक असा शब्द आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडतो. मग हे दोघं मुलं आहेत ना, हे आता नेहमी समजा गुळ केळंग म्हणजे काय, गोट्या खेळतायत समजा. त्यावेळेसचा कुठला लहान मुलांचा गेम असेल, खेळ असेल, गोट्या खेळतात. आणि खेळत असताना आहे ना, हा जो सम्मादिठ्ठिक पुत्र आहे, म्हणजे जो बुद्धांचा श्रावक आहे, बुद्धांचा उपासक आहे, हा काय करतो, गोळंखीप मानो बुद्धानुसतिंग आवजित्वा नमो बुद्धास्ස अति वत्वा गुळंग खिपती. आणि जेव्हा जेव्हा ते गोट्या खेळत असतील तर ते गोटी मारत असताना आहे ना, तो असं नाही का, आपण कुठल्या देवाचं नाव घेतो, तर हा कसा, हा म्हणजे हा बुद्धांना अनुसरून नमो बुद्ध आहे किंवा नमो बुद्धस्स अशा प्रकारे बोलून ते गोट्या खेळत असेल, ठीक आहे. आणि इतर जो दुसरा होता ना, इतरो तिथ्य गुणे उद्दसित्वा नमो अर्हंतानं. आता नमो अर्हंतानं काय की समजा जे आताचे जैन लोक आहे तेव्हाचे, ओके, तर तेव्हा नमो अर्हंतानं तो दुसरा मुलगा असं बोलत असे, ठीक आहे. आता खेळत असताना हा एक नाव घेतोय आणि दुसरं नाव घेतोय. आता मग तेसु सम्मादिठ्ठिकस्त पुत्तो जिनाती. आणि काय व्हायचं, जेव्हा जेव्हा म्हणजे हा नमबुद्ध आहे किंवा नमबुद्धस्व असं म्हणताना गोट्या म्हणजे काही खेळायचा, तेव्हा हा सारखा जिंकत असे, हा. आणि दुसरा जो आहे तो नेहमी हारत असे, ठीक आहे. आता हा योगायोग असेल किंवा काय, ठीक आहे, अशा प्रकारे. मग सो तसं किरियंग दिसवा. आता दुसरा मुलगा माहिती काय बघतोय, अरे बघतोय की हा जेव्हा जेव्हा नमबुद्ध काहीतरी बोलतोय ना, हा नेहमी जिंकतोय. मग दुसरा काय करतो, अयंग एवं अनुसरित्वा एवं वत्वा गुणं किप्पतो मम जिनाती अहंपी एव रूपं कनिसामेती बुद्धानुसती तियंग परिचयं गकासे. काय केलं त्याने की हा नमबुद्ध वगैरे असं काहीतरी बोलतोय आणि खेळताना हा सारखा जिंकतोय, मी सुद्धा असंच करेल, मला सुद्धा जिंकायचं आहे. मग तो बुद्धानुसती पाठ करतो किंवा लक्षात ठेवतो आणि तसं पुढे करायचा प्रयत्न करतो. इथे हे छोटंसं वर्णन आहे. आता काय होतं, जो सम्मादिठ्ठिक म्हणजे जो बुद्धांचा उपासक आहे, त्याचा जो मुलगा आहे, एके दिवशी आता एक दिवसांग तस पिता सकटंग योजित्वा. सकटंग म्हणजे काय, बैलाला आता ती गाडी जुंपली, ठीक आहे. मग दारुणंग अथ्थाय, दारुणंग म्हणजे काय, जे लाकडं गोळा करण्यासाठी गच्छन्तो तंपी दारकंग आदाय गंत्वा अटवियंग दारुणंग सकटंग पुरेत्वा आगच्छन्तो बहिनगरे सुसान. काय होतं आता, हे आता याने आता बैलाला जोडी लावली समजा, बरोबर, गाडी लावली. आता हे लोक लाकडं गोळा करायला निघत असताना याने मुलाला पण घेतलं. हे लोक गेले, आता गावाच्या बाहेर गेले, बरोबर, आणि लाकडं गोळा करत असताना काय झालं, थकले आणि सुसान म्हणजे स्मशानाचा जवळच आहे ना, त्यांना चांगली जागा दिसली, तिथे पिण्यासाठी वगैरे पाणी होतं, ते त्याने तिथे थांबले. त्याने काय केलं, गोणे मोचेत्वा, जे बैल लावले होते ना गाडीला समजा, त्या बैलगाड्याला ते त्याने सोडले आणि जेवण वगैरे करू लागले, आराम करू लागले. आता असं करता संध्याकाळ झाली आणि हे जे बैल त्याने सोडले आहेत ना, हे बैल आता नगराच्या द्वारामधून एंट्री करून नगरामध्ये चालले गेलेत, ठीक आहे. आता हा त्याचे वडील त्या बैलांना शोधायला नगरामध्ये गेला, बैल सापडली, पण परत येत असताना आता संध्याकाळ झाली, नगराचा जो मेन द्वार आहे तो बंद झाला, ना कोणी आता बाहेर जाऊ शकतं, ना आता कोणी आतमध्ये येऊ शकतं. तर हा त्याचा बाप वडील हा बैलांसोबत नगरामध्येच अडकला आणि हा मुलगा त्या बैलगाड्याच्या तिथेच अडकला. संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली, आता ना कोणी आतमध्ये नगरामध्ये जाऊ शकतं, ना कोणी परत येऊ शकतं, अशा प्रकारे व्यवस्था असेल त्यावेळेस, बरोबर. मग आता होतं काय झालं, हा मुलगा आहे ना रात्रभर रत्ती भागे सकटस्स हेठा निपजित्वा निद्दंग ओक्कमे. आता हा रात्र झाली, या मुलाने काय केलं, त्या बैलगाड्याच्या खालीच तो रात्रभर झोपून त्याने रात्र काढली, म्हणजे रात्र आता झाली सुरू. आता होतं काय, आता येतील भूत. कसं, राजगहंपना पकती आपी अमनुष्य संबहुलंग. आता राजगृहामध्ये त्यावेळेस आहे ना
खूप सारे अमनुष्य होते. अमनुष्य म्हणजे काय, त्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू की प्रेत किंवा भूत आपण म्हणतो मराठीमध्ये तसं. यांची संख्या भरपूर होती. परत भूतांचं वर्णन आलं मित्रांनो. 31 प्रकारचे लोक चांगल्या प्रकारे समजून घ्या, फार महत्वाचं आहे. अंधश्रद्धा नाही आहे ही नीट समजून घेऊ आपण. बरेच लोक म्हणत असतील त्यांना म्हणून देऊ, आपण कर्मसिद्धांतावरती विश्वास ठेवतो. तर फक्त याला आता बोध घेणार, आपण या स्टोरीमधनं काहीतरी बोध घेणार आहे या हेतूने आता याला आपण समजून घेऊ आणि पुढे बघू, पुढे आपण चर्चा करू. आता अयनच्या सुसान संतेके निपिन्नो, आणि ते पण स्मशानाच्या जवळ होते समजा. आता तो पण स्मशानाच्या जवळच थांबलेला आहे आणि तिथे आता खूप सारे भूत समजा आहेत, पेत आहेत, पालीमध्ये शब्द आहे पेत. ठीक आहे. आता तथ्थनंग द्वे अमनुसा पस्सिंग, त्याने आता त्या मुलाला आहे ना 2 पेतांनी बघितलं. पेताने किंवा मी तर भूत शब्द वापरतोय कारण की तो लगेच कनेक्ट होईल. 2 भूतांनी त्याला बघितलं. एको सासनस्थ पटिकंडको मिच्छादिठ्ठिको. आता होतं काय, पूर्वजन्मांमध्ये पण एकाची बुद्धांमध्ये श्रद्धा नसेल तर तो मिच्छादिठ्ठिको होता समजा, बरोबर. आणि दुसरा सम्मादिठ्ठिको, की पूर्वीच्या जन्मांमध्ये तो बुद्धांचा श्रावक असेल, काही कर्मानुसार तो इथपर्यंत आला आणि ह्या प्रेतामध्ये असा भूत बनलाय. असे 2 ते भूत आहेत. हा, मग तेसू मिच्छादिठ्ठिको वाह. आता जो मिच्छादिठ्ठिको आहे म्हणजे जो कधी बुद्धांचा श्रावक नव्हता ना, तो असं म्हणतो अयंग नो भक्को इमंग खादिस सामा. अरे बघा, आपल्याला भिक्षा दिसते म्हणजे काही खाण्यासाठी दिसतंय, माणूस दिसतोय, याला आपण खाऊया. याला आपण खाऊया. आता इतरो दुसरा म्हणतोय अलंग माते रुची, नाही असं करू नको, हे चुकीचं आहे. निवारे ती त्याला समजावतोय, पण तो पहिलावाला काही समजत नाहीये आणि त्या खाण्याच्या इच्छेने तो आता त्याच्याजवळ गेला आणि काय दारकंग पादेसू गहेत्वा आकड्ढे. तो मुलगा त्या गाड्याच्या खाली झोपलाय आणि त्या भूताने काय केलं, त्याचा पाय पकडला आणि जोरात ओढला समजा, बरोबर. जसा त्याने पाय जोरात ओढला, हा मुलगा काय म्हणतो, याने परत नमो बुद्धाय किंवा नमो बुद्धस्त असा मोठा आवाज काढला. म्हणजे बुद्धानुसती तिया परिचितता तस्मिन खणे नमो बुद्धासाती आहे. त्याच्या तोंडातून जोरात नमो बुद्धा निघाला. आपण अरे देवा, अरे बापरे असं म्हणतो, त्याच्या तोंडून काय नमो बुद्ध आहे किंवा नमो बुद्धस्त असं निघालं. मग अमनुष्यो महाभयभीतो पटिक्कमित्वा 88. जसा त्यांनी तो शब्द त्यांच्या कानावरती आला, ते लोक घाबरलेत आणि ते मागे सरकलेत. कसं, दुसरा म्हणतोय, तो दुसरा भूत म्हणतोय त्याला, अरे अमे ही अकिच्चंकतांग दंडकम मग तसं कारो मग. अरे खूप भयंकर आपण असं चुकीचं काम केलंय, आपल्याला खूप मोठा दंड भोगावा लागणार आहेत. काय म्हटलंय, आपल्याला खूप मोठा दंड भोगावा लागणार आहेत. म्हणजे त्यांच्या त्या जीवनामध्येच कोण देईल, कोणीतरी असेल, असं काहीतरी त्यांना सोय असेल की तुम्ही शीलवान, श्रद्धावान, पुण्यवान लोकांना त्रास दिला तर त्यांना सुद्धा शिक्षा मिळते समजा. इथे याचा एक उल्लेख आपल्याला या ठिकाणी समजतो. मग त्यांना लगेच समजा पश्चाताप होतो की बाबा आपल्याला शिक्षा मिळू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. मग ते आता विचार करतात काय, वत्वा तंग रखमानो 88, की बाबा आता ह्या मुलाला अजून कोणी त्रास देऊ नये म्हणून ते तिथेच थांबतात. रखमानो, त्या मुलाची रक्षा करायला. बघा, गोट्या खेळणारा मुलगा आहे म्हणजे 10-1 वर्षाच्या मुलाच्या आसपास आपण पकडूया किंवा कमी पण नसेल किंवा 10 वर्ष आपण समजूया. त्या मुलाची रक्षा करण्यासाठी इथे ते 2 भूत थांबलेत, बरोबर. की बाबा आमच्याकडनं आता एक काहीतरी चुकीचं काम झालंय, अजून होऊ नको म्हणून आम्ही आता भरपाई म्हणून, बरोबर, की आम्हाला कुठलं शिक्षा मिळू नये म्हणून आता आपण याची रक्षा करूया. ते तिथेच थांबले. ओके. मग मिच्छादिठ्ठिको नगरंग प्रवेशित्वा, त्यातला जो होता एक मिच्छादिठ्ठिको समजा, जो नगरामध्ये गेला. रय्यो भोजन पातिंग पुरेत्वा भोजन आहारी. तो राजाच्या राजवाड्यामध्ये गेला. ऑब्व्हियसली अदृश्य आहेत, ते कोणाला दिसत नाही. राजवाड्यामध्ये गेला, त्याने एक प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये भोजन आणलं आणि येऊन त्याने भोजन आणलं. अथनं उभोपी तस्य माता पितरो वियहुत्वा उपठ्ठा पेत्वा भोजेत्वा इमानी अक्षरानी राजा व पस्ततू. काय झालं, त्याने भोजन आणलं, त्याने भोजन त्या मुलाला दिलं आणि जणू काही असा एक प्रसंग दाखवला की बाबा हे आई वडीलच आहे त्याचे आणि त्या मुलाला भोजन दिलं. आणि मग त्या पात्रावरती असं लिहिलं की बाबा हे फक्त राजा वाचू शकतो किंवा हे फक्त राजाला दिसेल, अशा प्रकारचं त्याने त्याच्या यख्खानुभवेनं त्याने पात्रावरती लिहिलं. ते असं लिहिलंय ना जे फक्त राजालाच दिसेल. कसं, इमानी अक्षरानी राजा व पस्ततू, की हे जे लिहिलेलं ह्या प्लेटवरती हे फक्त राजालाच दिसेल असं त्या भूताने समजा त्या ठिकाणी त्याच्या इद्दीभावाने त्याने तिथे रोखून काढलं, म्हणजे लिहिलं समजा. काय हेतू याचा आता पुढे बघू.
आता झालं असं की ते दोघं भूतं त्या ठिकाणी रात्रभर त्याची रक्षा करत त्या ठिकाणी थांबले. मग सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर आता राजाच्या राजवाड्यामध्ये आता चोरी झाली असा खूप मोठा गोंधळ होऊ लागला. कोलाहलंग होऊ लागला. कसा की राजकुल तो चोरेही भोजन भंडांग अवहटनते, की बाबा चोरी झाली आणि राजाचा एक पात्र गायब झाले. कोणती प्लेट? ती रात्रीची प्लेट, जी सोन्याची प्लेट होती. आता मग सगळे लोक त्याला आता शोधायला लागले. बरोबर. मग काही लोक नगराच्या बाहेर आले. अरे नगराच्या बाहेर आल्यानंतर त्या मुलाच्या जवळच आहे ना ती प्लेट दिसली. दारू सकटे सुवर्ण पातिंग दिसवा अयं चोर. अरे हा मुलगा चोर आहे. त्या मुलाला चोर समजून दारकं गहेत्वा रयो दस्सेसुंग, त्या प्लेटला घेऊन त्या मुलाला घेऊन आता राजाकडे गेलं आणि राजाला प्लेट पण दिली आणि मुलगा पण दिला की बाबा हा तो चोर आहे राजा. मग राजा अक्षराने दिसवा. आता राजाने प्लेट हातामध्ये घेतली. त्याने तो मेसेज बघितला असला की बाबा असं असं काहीतरी इथे प्रसंग झालाय. आता मग किंग तात त्याने विचारलं. किंग एत तात. तात शब्द वापरला. या तात शब्द कोणी प्रेमाने एकाला तात म्हणतो किंवा वडिलांना किंवा आपल्यापेक्षा जे वडीलधारे असेल किंवा प्रेमळ असेल त्यांना तात शब्द वापरला जातोय. राजाने तर आणलं. सिपाई म्हटले की बाबा हा चोर आहे. पण राजाने वाचलं. राजाला कळलं की बाबा हा व्यक्ती कोणीतरी श्रद्धावान आहे म्हणून तात शब्द बोललं गेलंय. बघा किती बारकाईने नीट वाचा. कसं तात. मग पुच्छित्वा. मग आता मुलगा आता उत्तर देतोय काय? ना हंग न हंग देव. देव परत देव शब्द राजासाठी पण वापरला जातो. देव शब्द हत्तीसाठी पण वापरला जातो. देव शब्द देवांसाठी सुद्धा वापरलं जातं. पण लोक आपल्या सोयीनुसार जेव्हा देव शब्द येतो तेव्हा ते फक्त देवासाठी का घेतात? बरोबर. तसं खीर खात असताना फक्त काजू बदामच खात असाल समजा. बरोबर. तर मग हे तर चुकीचं झालं ना. घेत असताना अर्थ सगळाच घ्या. कुठला अर्थ कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या कंटेक्समध्ये आला हे पण समजलं पाहिजे. देवसंकल्पना नाही समजत म्हणून लोक फक्त देवाचा अर्थ राजा म्हणून घेतात आणि इतर गोष्टीला सोडून देतात. हे किती सिलेक्टिव्ह चूज करणे. बरोबर. सतत विवेक बुद्धीचा किती चुकीने वापर केला जातोय अशा आपल्याला काही ठिकाणी उदाहरणं सापडतात समाजामध्ये. आता इथे देव शब्द आहे राजाला. ठीक आहे. मुलगा म्हणतो की बाबा देव नाही, मला तर असं काय माहिती. न अहंग देव जानामि, मला काही नाही माहिती. बरोबर. माता पितरो मे आगंत्वा रत्तिंग भोजेत्वा रक्खमानं अठ्ठन्सु अहंपी माता पितरोंग म रखंती ती निब्ब योग निद्दंग उपगतो. अरे नाही देव, मला काही ह्या चोरीबद्दल माहिती नाहीये. माझे आई वडील तर रात्रभर त्यांनी मला भोजन दिलं. मी जेवलो आणि ते माझी रक्षा करत त्या ठिकाणी थांबले. मी पण कधी कधी माझ्या आई वडिलांची रक्षा करतो. अशा प्रकारे पूर्ण रात्र गेली. आता एत्तकंग जानामी, मला तर एवढंच माहिती आहे. आणि तेव्हाच आहे ना त्याचे आई वडील आता त्या राजा दरबारामध्ये राजासमोर येतात. आता राजाला सगळं कळतं की काय झालंय आणि राजा आता बुद्धांकडे जातो या तिघांना घेऊन. कारण की राजाला आता काहीतरी बोध झालाय आणि राजा आता बुद्धांना काहीतरी महत्वाचं विचारतो. बघा काय. आता राजाने काहीतरी नोटीस केलं. राजा या तिघांना आता बुद्धांकडे घेऊन आला आणि राजा कोणता राजा आहे बरं? वेळुवनामध्ये कुठला राजा आहे? वेळुवन राजगृहामध्ये कुठला राजा आहे? कोणी सांगेल कमेंट बॉक्समध्ये? लवकर सांगा. ठीक आहे. बघूया कोणाकोणाला माहिती आहे. आता राजा आता बुद्धांना एक प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय? किंग नुखो बनते भगवान बुद्धानुसती एवं रखा होती उदाहू धम्मानुसती आदयोपी ती पुछे. की समजा, म्हणजे मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. का म्हणते फक्त एखाद्याची रक्षा करण्यासाठी फक्त बुद्धानुसतीच महत्वाची आहे आणि इतर अनुसती महत्वाच्या नाहीयेत असं राजा विचारतोय. का? राजाने पाहिलं की बाबा जसं याने नमोबुद्धाय म्हटलं किंवा याने बुद्धांची आठवण केली, बुद्धानुसती म्हटली, तर त्या भूतांनी याला काही त्रास नाही दिला. बरोबर. मग म्हणून राजा विचारतोय की फक्त बुद्धांचं नाव घेतलं किंवा बुद्धानुसती केली तर तेवढंच पुरेसं आहे का एखाद्याची रक्षा व्हायला? मग धम्मानुसती, संघानुसती आहे किंवा जे बाकीचे इतर 9 म्हणजे टोटल तर 10 अनुसती आहे. बुद्धानुसती सोडले तर बाकीचे 9 काही कामाचे नाहीये का? बरोबर. अशा प्रकारे थोडक्यात विचारलं. मग आता भगवान काय उत्तर देतात बघा. बुद्ध काय उत्तर देतात. आता भगवान बघा किती इंटरेस्टिंग उत्तर देत आहेत. नीट समजून घ्या. हे 2 लाईन फार महत्वाच्या लाईन्स आहे. भगवान बघा काय म्हणतात. महाराज न केवलं बुद्धानुसती एव रखा. ठीक आहे.
सांगायची गोष्ट अशी की बुद्ध असं म्हणतात की बाबा तुम्हाला आहे ना बुद्धानुसतीची पण गरज नाही आहे. समजा सोप्या भाषेत की तुम्हाला तुमच्या रक्षणासाठी आहे ना बुद्धानुसतीची पण गरज नाहीये असं बुद्ध म्हणतायत. का म्हणतायत बघा का म्हणतायत. एस पण छभी देन चित्तं सुभावितं. ज्याचं चित्त आहे ना ह्या 6 प्रकारे सुभावित आहे म्हणजे तो चित्ताला तसं भावित करतोय त्याची भावना करतोय 6 प्रकारे तर त्याला बुद्धानुसती काय त्याला इतर कुठल्याही अनुस्थितीची गरज नाहीये असं बुद्ध म्हणतात. त्याचबरोबर तेसंग अय्येन रखा वर्णेन वा मंतो सदेही वा किच्चंग नथी. मग कुठलं रक्षा मंत्र असेल कुठलं मंत्र असेल कुठलं सुत्त असेल त्याची सुद्धा गरज नाहीये त्याच्या रक्षणासाठी. नीट समजून घ्या. परत एकदा सांगतो. बुद्ध म्हणतात राजाने विचारलं की फक्त बुद्धानुसती म्हटली तर काय रक्षा होऊ शकते का. समजा इतर गोष्टी घेण्याची गरज नाहीये का. बुद्ध म्हणतात बुद्धानुसतीची पण गरज नाहीये. जर तुमच्याकडे या 6 गोष्टी असतील तर जर तुम्ही या 6 गोष्टींची काय भावना करत असाल तर जर ते तुमच्यामध्ये असेल तर मग तुम्हाला कुठल्याच सुत्ताची म्हणा किंवा तुम्हाला कुठल्याच मंत्राची गरज नाहीये रक्षणासाठी असं बुद्ध म्हणतात. मग मित्रांनो आता प्रश्न पडतो कुठल्या 6 गोष्टी आहे. मग बुद्ध गाथा म्हणतात. काय गाथा आहे बघा. सुप्पबुद्धं पबुद्धंती. आता बुद्धंती शब्द म्हणजे जाणणे. बुद्ध शब्दापासून बुद्ध शब्द बनलाय. ठीक आहे. बुद्धती म्हणजे जाणणे. कोण सदा गौतम सावका. कोण आहे गौतम सावक. तुम्ही आणि मी बुद्धांचे श्रावक आहेत गौतम सावक. एसंग दिवाच रत्तोच निच्चंग बुद्ध गता सती. ओ बघा काय होतं आता. सुप्पबुद्धं पबुद्धंती. जे लोक नेहमी सदैव सावधान असतात किंवा नेहमी सावधान राहतात सतर्क राहतात किंवा त्यांची रक्षा होते. कोण जे लोक एसंग दिवाच रत्तोच दिवस रात्र जे लोक जागरूक असतील सावधान असतील कशाबाबत. निच्चंग बुद्ध गता सती. जे बुद्ध गता जे बुद्धांची सती करतात म्हणजे काय बुद्धांची अनुसती करतात बुद्धानुसती करतात बुद्धांचे गुण लक्षात ठेवतात. असं म्हटलं नाहीये की जे बुद्धांच्या मूर्तीला रोज सकाळ संध्याकाळ दुपारी ते वंदन करतात अगरबत्ती मेणबत्ती लावतात असं नाही म्हटलंय. जे बुद्धांच्या गुणांची अनुसती करतात. मित्रांनो गुण समजून घ्यायचंय. कालचा व्हिडिओ त्यासाठीच होता. मूर्तीपूजा नाही करत आहे आपण बुद्ध पूजा करतोय. आपण गुणांची पूजा करतोय. झालेले बुद्ध येणारे बुद्ध त्यांच्या गुणांची पूजा करतोय. मित्रांनो ती बुद्ध अनुसती होती. नीट समजून घ्या फरक. आपल्याला कर्मकांडामध्ये जायचं नाहीये मूर्तीपूजेमध्ये जायचं नाहीये. नीट समजून घ्यायचंय काय बुद्ध कथा सती. आपल्याला बुद्धांचे गुण आठवायचे आहेत. ती बुद्धानुसती करायची आहेत. बरोबर. कोण पण तोच व्यक्ती सावध असतो किंवा सजगपणे दिवस रात्र जो बुद्धांची अनुसती करतो अशा प्रकारे. कोण बुद्धांचे श्रावक. मग परत दुसऱ्या गाथेमध्ये बघा. एसंग दिवाच रत्तोच निच्चंग धम्म गता सती. काय बघा बुद्ध गाथा म्हणजे काय. इतिपिसो भगवा अरहंग जी पूर्ण गाथा आहे. बरोबर आपली बुद्ध गुण आहे. खाली धम्म गता स्वाख्यातो भगवता धम्मो. तिसरं बघा संघगता सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. मला काल कोणीतरी सांगितलं की सर बुद्ध गुण घेतलं असतं. मी म्हटलं थांबू आपण पुढे चांगल्या प्रकारे बुद्ध गुण धम्मगुण संघगुण एक एक शब्द फोडून बघणार आहोत आरामात. ठीक आहे. तोपर्यंत कोणाचा पाठ नसेल बुद्ध गुण धम्मगुण संघगुण पाठ करा. पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण ते सुद्धा घेऊया. मग आता हे 3 गोष्टी झाले बुद्धकथा धम्मकथा संघकथा. तिसरं बघा कायगता. अरे कायगता म्हणजे काय. काया कशाने बनलेली आहे. काया किती अशुभ आहे. या कायेबद्दल आपण अशुभ भावना करतोय का. कायेबद्दल आसक्ती निर्माण होते ती कमी करतोय का. कशी कमी करू आपण. जेव्हा नट्टापट्टा कमी करू. बरोबर. जेव्हा अष्टशिलाचं चांगल्या प्रकारे पालन करू ती कायगता सती तेव्हा डेव्हलप व्हायला मदत होईल. मग कायानुपस्थना आहे वेदनानुपस्थना आहे चित्तानुपस्थना आहे धम्मानुपस्थना आहे. जेव्हा सतीपठ्ठान समजा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपण अभ्यास करू. फक्त समजून नाही घ्यायचंय फक्त वाचून नाही घ्यायचंय रट्टा नाही मारायचा आहे तर अभ्यास करायचा आहे. भावितं सुभावितं. जेव्हा आपण याचा अभ्यास करू तेव्हा जाऊनच सतर्क राहू सावधान राहू किंवा आपली रक्षा होऊ शकते असं. मग अहिंसाय. अरे कुठली हिंसा. प्राणातिपातात आहे पण ती बोलण्यातून पण हिंसा होते का. काया वाचा मनाद्वारे पण हिंसा होते का. आपण सम्मा व्यायामो करतोय का. बरोबर. आपण सम्मा संकल्प करतोय का. अविहिंसा त्यातला भाग आहे ते आपल्यामध्ये येते का. हा डायरेक्ट सम्मा संकल्पो मधला भाग आहे. अविहिंसा
नेक्खम्म संकप्पो, अविहिंसा संकप्पो आणि अपापाद संकप्पो. अविहिंसा सम्मा संकप्पो मधला भाग आहे हा डायरेक्ट, ठीक आहे. अरियो अट्टंगिको मग्गातला भाग आहे. अविहिंसा आपण डेव्हलप करतोय का आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये, मग ते आपल्या काया वाचा मनाद्वारे दिसतंय का मित्रांनो, इतकं महत्वाचं आहे. आणि मग शेवटी आहे भावना. भावना म्हणजे काय, समथ विपස්සना. कशा प्रकारे चित्ताला एकाग्र करून चित्ताची भावना करतोय, समाधी लावतोय, सम्मा समाधी करतोय आणि मग पुढे आपण करूया विपස්සना. हा या थोडक्यामध्ये आपण भाव घेऊया. बघा कशी लाईन लागली, तुम्ही नीट बघा आता 1 मिनिट. बुद्ध धम्म संघ कथा म्हणजे बुद्ध धम्म संघाची अनुसती करायची आहे, गुणांचं गुणगान करायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे. इथे तुमची श्रद्धा डेव्हलप होते मित्रांनो. श्रद्धा तुमची डेव्हलप झाली ना, तेव्हा तुम्ही शीलाचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्ही दान इत्यादी इतर कुशल कर्म कराल. आणि जेव्हा शीलाचा अभ्यास कराल, कालांतराने पंचशील स्ट्रॉंग होत जाईल, अठ्ठशील होत जाईल आणि अठ्ठशील स्ट्रॉंग झाल्यानंतरच तुम्ही ध्यान साधना करू शकाल. बरोबर. कायगता किंवा विपश्यना आहे, समजा आनापान आहे, खूप चांगल्या प्रकारे करू शकाल. मग जो अविहिंसा आहे, जो द्वेषाचा भाव आहे ना, तो आपोआप त्याला समत व्हायला, त्याला शांत व्हायला बरोबर मदत होईल. आणि मग पुढे भावना म्हणजे काय, समत विपश्यना. मग विपश्यनेचा पुढे मार्गच आहे. कशी एक चैन लागली आहे, दिसतंय तुम्हाला, नीट अर्थ समजून घ्या. कसं एकदम चैन लागलेली, एक एक गोष्टीला एक एक गोष्ट किती अटॅच आहे, खूप चांगल्या प्रकारे समजेल. हळूहळू जसा अभ्यास वाढत जाईल, अनुभव वाढत जाईल, खूप गोष्टी एकमेकांना कनेक्ट होतात. बघा श्रद्धा डेव्हलप केली आहे, मग शीलावरती काम करायला सांगितलं, नंतर भावना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे माहिती मिळते. अशा प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे सांगत असताना भगवंतांनी ही 6 गोष्टी सांगितल्या. आणि 6 गोष्टी सांगत असताना समोर संघ बसलाय, समोर राजा बसलाय, समोर तो मुलगा, त्याचे आईवडील बसलेत. आणि त्या मुलासकट ते दोघं आईवडील सुद्धा त्या ठिकाणी स्वतः पत्ती फलापर्यंत पोहोचतात. कालांतराने ते संघामध्ये जातात, पवज्जित होतात आणि अरहंत पदापर्यंत पोहोचतात. त्या ठिकाणी इतर जितके पण लोक त्या ठिकाणी अवेलेबल होते, धम्म ऐकत होते, त्या सगळ्यांना ह्या धम्माचा मित्रांनो लाभ होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ह्या ठिकाणी आपण हे 6 गोष्टी बघितल्या मित्रांनो, किती महत्त्वाचं आहे. बरोबर. आपण ही धम्मपद अट्टकथा बघितली, खूप छान स्टोरी होती आणि बरेच काही यातून आपल्याला शिकायचं आहे. समजा कसं, एक आपण या ठिकाणी भूतांचं वर्णन बघितलं, त्याला उत्तर आहे 31 प्रकारचे लोक. जर कर्मसिद्धांत आहे, पाप पुण्य आहे, वेगळे वेगळे आहे, तर हे पण आहे 31 प्रकारचे लोक आहेत. तसं आपण मनुष्य आहोत, तसंच आपल्या पुण्याच्या प्रतापाने हे रूप आपल्याला मिळालेलं आहे. मग याचे कर्मविपाक आहे. तसंच इतर देवलोक आहेत, इतर निर आहे, अपायभूमीतले आहेत, त्यातले समजा हे प्रेत आहेत किंवा ज्याला आपण भूत म्हणतो, अशा प्रकारे. ठीक आहे. बरेच सुत्तांमध्ये बरंच अजून धम्मपद आहे, जातक आहे, याच्यामध्ये आपल्याला याचं वर्णन सापडतो. नसेल माहिती तर अभ्यास करायला घ्या. एकदम धुतकारू नका, धुतकारलं तर आपलं नुकसान आहे. ठीक आहे. आता नंतर हे भूत त्रास देतात आणि समजा तो लगेच नमोबुद्धाय किंवा बुद्धानुसती करायला लागतो, तर त्याचं लगेच त्या ठिकाणी ते लोक रक्षण करायला लागतात. मग पुढे प्रसंग आहे बाबा, की मग बुद्ध म्हणतात की तुम्हाला बुद्धानुसतीची पण गरज नाही जर तुम्ही असं करत असाल तर. मग आता स्वतःला विचारा की यातले किती गोष्टी आपण करतो. बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती आहे, कायगतासती आहे, अहिंसा आहे. अहिंसा आहे म्हटलं या, फक्त प्राणी हिंसा याच्यामध्ये येत नाही, मी आधी सांगितलं तसं. मग भावना आहे, समत विपश्यना आहे मित्रांनो. ठीक आहे. माझे विपश्यनेचे 10 कोर्सेस झालेले आहेत. मी 30 डेज गेलोय, मी 45 डेज गेलोय, असं गेलोय. ही विपश्यना नाही आहे. मुळात स्वभाव बदलला आहे का, ती विपश्यना आहे. नंबर ऑफ कोर्सेस मॅटर नाही करत, किती विपश्यना आपण समजली आहे. विपश्यना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसते का, आचरणामध्ये दिसते का, फायदा होतोय का, तो विपश्यनेचा फायदा आहे. मग मी एवढे कोर्स केले, तेवढे कोर्स केले, तो नंबर मॅटर नाही करत. तुमचा स्वभाव बदलला आहे का, ते मॅटर करतं. आता ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की भूत त्रास देतात का, आपण बघितलं. आता मग आता होतं काय, जसं सध्याला आहे ना समाजामध्ये बरंच, मी याला कर्मकांड म्हणेल. कसं कर्मकांड म्हणेल, कोणी आजारी पडलंय, म्हणजे कर्मकांड मी का म्हणतो हे समजून घ्या. कोणी आजारी पडलंय ना, मग लगेच भंतेंना बोलवायचं, पूजा वगैरे करायची, परित्राण करायचं, त्यांच्या हातून दानधर्म आपण करतोय, साधुकार आहे, ते तर पुण्य मिळेलच. पण कुठल्या हेतूने करतोय, की हे बरे व्हावे म्हणून, यांची तब्येत बरी व्हावी म्हणून. मग तर हे नवस केल्यासारखं झालं ना. बरोबर. हे तर तुम्ही आता कर्मकांड करताय. तुमचा हेतू काय आहे, की बाबा हा व्यक्ती बरा झाला पाहिजे म्हणून मी असं कुशल कर्म आता करतोय. अरे ते कर्मकांड झालं ना. बरोबर. आपलं कुशल कर्माचा हेतू काय असतं, की बाबा मी निब्बाणापर्यंत जावं, माझं कुशल कर्म वाढव. बरोबर. हा आपला मेन हेतू आहे.
मला चांगली नोकरी लागावी म्हणून आज मी भंतेंना घरी बोलवलं आणि मी भंतेंना भोजनदान दिलं. हा किती चुकीचा उद्देश आहे. मग तर ते कुठेतरी जाऊन काय ते नवस करणं, नारळ फोडणं तसंच झालं ना. बरोबर. फक्त रूप बदललं ना. उद्देश तर चुकीचा आहे, हेतू तर चुकीचा आहे. बरोबर. आपण का करतो, जसं मी लास्ट टाइम सांगितलं, अनुत्तरंग पुण्यं खेतंग लोकसाठी, पुण्य कमवण्यासाठी ही उत्तम शेती आहे. मला हे प्राप्त व्हावं, मला ते प्राप्त व्हावं, याचं असं व्हावं, याचं तसं व्हावं, हे तर दुय्यम गोष्टी आहेत. बरोबर. तुच्छ गोष्टी आहेत. तर ह्या हेतूने आपण कुशल कर्म करत असू, मग ते तर कर्मकांड झालंय. मग ते कर्मकांड झालंय. बरेच लोक फोन करतात, सर हे आजारी आहेत सर, हे मी भोजंग सुत्त वाचू का? अरे भोजंग सुत्त वाचून फायदा कसा होईल जर कर्म बरोबर नसतील तर? मी जर रोज समजा पंचशिलेचं अजिबात पालन करत नाहीये, माझे पाचेचे पाचशे शील तुटतायत आणि रोज संध्याकाळी मी बुद्धांच्या मूर्तीसमोर बसून इति पिसो भगवा अरहंग स्वाखातो सुपटीपन्नो करतोय, याने मला काय फायदा होईल का? माझं रतनसुत्त पाठ आहे, समजा माझं मेत्तासुत्त पाठ आहे, मला रात्री रस्त्यावरती चालताना जर मला भीती वाटते, मी लगेच तिथे करणीय मेत्तसुत्त बोलू लागलो, तर मला याचा फायदा होईल का? अजिबात नाही होणार. का नाही होणार? अरे मी शिलामध्ये स्ट्रॉंग नाहीये, माझं शील दिसत नाहीये, माझं शील माझ्या आचरणामध्ये दिसत नाहीये, माझ्या बोलताना दिसत नाहीये, तर कशा प्रकारे मला हे मदत करेल? बरोबर. कळते माझं बोलण्याचा अर्थ काय? कर्मकांड सारखं घ्यायचं नाही याला. जर शील सांगितलं ना, जर शील स्ट्रॉंग नसेल, श्रद्धा नसेल, आपले तसे कम्म नसतील, तर कशी मदत होईल? आणि जर कम्म चांगले असतील, शील स्ट्रॉंग असेल, कुशल कम्म असतील, हेतू असतील, तर तुम्हाला बुद्धानुसती घ्यायची पण गरज नाहीये असं बुद्ध म्हणतात. जर ह्या गोष्टी आपल्याकडे असतील तर समते विपश्यना आपण चांगलं करत असू तर मित्रांनो, ठीक आहे, कळतोय यातला भाग, कळतोय हे. बरेच लोक फोन करत असतात, सांगत असतात की सर असं असं झालंय सर, हे परित्र मी घेऊ का, हे सुत्त मी घेऊ का, हे परित्राण मी घेऊ का? मग तर असंच झालं ना की एखाद्याने सांगितलं बाबा असा असा तुमच्या काहीतरी तुमचा तो दोष आहे, तुम्ही हे मंत्र म्हणा. अरे तेच झालं ना, कर्मकांडच झाले ना, तुम्ही तर शॉर्टकट बघताय ना. असं होतंय ना, असं होतंय का समाजामध्ये? किंवा मी असं करतोय का, मी असं करते का बघा. बरोबर. हे कर्मकांड होऊन जाईल. आपण का करतोय, त्याचा अर्थ काय आहे आणि कशासाठी करतोय, तो हेतू काय, हा समजला पाहिजे. हां, कोणी आजारी आहे, त्यांच्या म्हणजे त्यांच्या अंतिम समयी आपण त्यांच्या हातून कुशलकर्म करतोय, तो साधुकार गोष्ट आहे. पण असं केल्याने यांचं आयुष्य वाढून जावं, यांचा रोग नष्ट होऊन जावं, हे तर दुय्यम गोष्टी आहेत. सध्याला आपण कुशलकर्म करतोय असा विचार केला पाहिजे. आणि मग फक्त जेव्हा भीती वाटते, जेव्हा तेव्हाच असं देवदेव आठवतात का, तेव्हाच बुद्ध आठवतात का, तेव्हाच म्हणजे भिक्षुसंघ आठवतो का? नाही ना. चिरकाळापर्यंत नियमितपणे आपल्याला कुशलकर्म करायचे मित्रांनो. का करायचे? जर तुम्हाला निब्बाणाला जायचं असेल तर. नसेल जायचं मग ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्ही कर्मकांड करत राहा. बरोबर. मला घर मिळो, मला माझं संकट कमी हो, मला माझं लोन कमी हो, माझं लोन नष्ट हो, माझं कर्ज नष्ट हो, माझी तब्येत बरी हो, म्हणून मी कर्मकांड करायला लागलोय. हे तर खूप दुय्यम गोष्टी झाला. हे खूप दुय्यम गोष्टी झाल्यात. हे खूपच दुय्यम हेतू असेल जर असं काही सुत्तपाठ करण्याचं, परित्राण करण्याचं, दानधर्म करण्याचा जर असा हेतू असेल तर मला असं प्राप्त व्हावं, माझं बरं व्हावं, माझा रोग नष्ट व्हावा, ह्या दुय्यम गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की मला कुशलकर्म करायचे आहेत. आणि जर माझं कुशलकर्म स्ट्रॉंग असतील ना, तर सगळे संकट पण ऑटोमॅटिक सगळे कमी होतील, जातील. ते त्याचं बाय प्रोडक्ट आहे, ते होईलच. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा आणि कुशलकर्म करत चला. कर्मकांड म्हणून करू नका. कर्मकांड म्हणून अजिबात करू नका. यातला फरक समजा. खूप लोकांना हे समजणार नाही. ज्यांना समजेल साधुकार द्या. खूप बारीक गोष्ट ही आहे आणि समाजामध्ये हे खूप बघायला मिळतं आपल्याला. बरोबर. याच्यावरती आपण अजून चर्चा करूया. आणि भूत त्रास देतात का? बघा खूप सारे लोक आहेत ते त्रास देत असतील, कोणाला काही अनुभव पण असेल किंवा भ्रम पण असेल, माहिती नाही. ठीक आहे. आपण आपलं काम काय आता? बाबासाहेबांनी इतका छान धम्म दिलाय ना मित्रांनो. पंचशिलाचं पालन करू अखंडपणे. पाहुणे रावणे आले, बैठक केली, शील तुटलं? अजिबात नाही. कोणी मैत्रिणी आल्यात, गप्पा मारायला लागले, चुगली चपाटी गेली, शील तुटलं? असं नाही. संयमितपणे चांगल्या प्रकारे आपण शिलाचा अभ्यास करू, मग मध्ये मध्ये अष्टशिलाचा अभ्यास करू, मग समते विपश्यना करू. का का इतका छान धम्म बाबासाहेबांनी दिलाय का? अरे तुमच्या माझ्या कल्याणासाठी, की आपल्याला निब्बाणापर्यंत जायचं. समजा चांगला समाज बनवायचा आहे, बुद्धमय भारत म्हणा, आधी बुद्धमय आपलं घर करूया, मग बुद्धमय समाज होईल, नगर होईल, गाव होईल, शहर होईल, मग पुढे पूर्ण भारत होईल.
शकते. दुसरी गोष्ट मित्रांनो, थोडं जास्त बोललो असेल, कमी जास्त झालं असेल तर बुद्ध धम्मसंघ मला क्षमा करो. माझा हेतू समजून घ्या. कर्मकांड बघायला दिसतात. खूप लोक बरेच फोन वगैरे करत असतात आणि मला खूप कर्मकांड दिसतो समाजामध्ये. हेतू शुद्ध दिसत नाही. हेतू खूप स्वार्थी दिसतो, की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. हे खूप चुकीचं आहे. तुमचं याच्यावरती काय मत आहे कृपया करून कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही धम्मदेसना आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करा. बघू द्या कोणते श्रद्धावान लोक आहेत. अनुमोदन लिहा, साधुकार लिहा कमेंट बॉक्समध्ये. आपला अनुभव शेअर करा. आपण कुठल्या हेतूने धम्मदान करतात, वेगवेगळे दान करतात हे सुद्धा मला कळू द्या. पाली व्याकरणाचा कोर्स लवकरात लवकर सुरू होत आहे. ज्यांना शिकायचे त्यांनी नक्की जॉईन करा. आज जे पुण्य मी या ठिकाणी कमवलो आहे धम्मदेसना करून, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं सगळ्यांचं मंगल हो. सगळ्या भूतांपासून, प्रेतांपासून, अपाय लोकांपासून, तिरछानांपासून तुमचं रक्षण हो, तुमचं मंगल हो, माझं मंगल हो, माझं कल्याण हो. या पुण्याच्या प्रतापाने आपल्या पारामी पूर्ण हो, अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो, तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो. साधू 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 देवता लोक रक्षण करो. साधू 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 साधू.